आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये सध्या वाढ झालेली आहे। शहरामध्ये रात्रीपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, सध्या नाशिकची परिस्थिती कशी आहे आणि आता सध्या गोदावरीचं पाणी पात्र नेमकं आता किती भरलंय? सौरव, मागच्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रात्रीपासून नाशिकमध्ये पुन्हा एकदा पावसाने संततधार हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस जोराची हजेरी लावतोय आणि म्हणूनच गंगापूर धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग केला जातोय। आणि कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीची सुद्धा पाणी पातळी हे काही प्रमाणात का होईना वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आज गंगापूर धरणातून 1,500 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदापात्रात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। आणि त्याच पद्धतीने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार असेल। या गोदावरी नदी पात्रामध्ये जे काही गाड्या असतील किंवा इतर वस्तू असतील ते काढून घेण्याचे आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने हे करण्यात आलेलं आहे। गंगापूरसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून पाण्याचा विसर्ग काल रात्रीपासून आणखीन एकदा चालू करण्यात आलेला आहे आणि पाऊस हे वाढल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग सुद्धा वाढवला जाईल अशा पद्धतीची माहिती आहे। आणि त्यामुळे गोदावरी असेल किंवा दारणा या दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश आहेत। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।